सन 1692च्या अखेरीस जिंजी समोरच्या मोगली लष्करावर संताजी व धनाजी यांनी मोठमोठे विजय प्राप्त केल्यामुळे कर्नाटकातील मराठ्यांचे धैर्य खूप उंचावले होते, तर तेवढ्याच प्रमाणात मोगलांचे खच्ची झाले होते। मोगली लष्कराच्या दयनीय अवस्थेत जुल्फिकार खान व काम बख्श या बड्यांच्या हिबेदाव्यानेच भर पडली होती। असद खान व जुल्फिकार खान या पिता पुत्रांनी काम बख्शास कैद केल्याने मोगली लष्करातील गोंधळांचा कहर झाला होता। पण या सर्व अडचणींवर जुल्फिकार खानाने मात केली। जिंजीच्या किल्ल्यात असणाऱ्या मराठ्यांच्या राजाबरोबर करार करून खानाने मोगली लष्कराची जिंजी फोडून कशीबशी सुटका करून घेतली आणि वनदिवसपर्यंत सुखरूप माघार घेण्यात तो यशस्वी झाला। मराठे यावेळी यशाच्या शिखरावर होते। राजाराम महाराजांनी जिंजीहून जाहीरनामाच काढला होता की गोवळकोंडा कर्नाटक त्यांचा झाला असून केशवरामांना हा मराठ्यांतर्फे त्यावर सुभेदार म्हणून नियुक्त केला आहे। तसेच या सुभेदारास गोवळकोंडा कर्नाटकातील सर्व प्रदेश ताब्यात घेण्याचा आदेश देण्यात आला आहे। जिंजीच्या वेढ्यात राजाराम महाराजांना तंजावरचे राजे व्यंकोजी पुत्र शहाजी महाराज यांचे मोठे सहाय्य होत होते। कठीण प्रसंगी शहाजी महाराजांनी जिंजीकडे द्रव्य आणि लष्कर यांची मदत पाठवली होती। ही गोष्ट मोगलांच्या नजरेतून सुटली नव्हती। मोगलांचे असे शत्रुत्व स्वीकारूनही शहाजी महाराजांनी आपल्या राजबंधूप्रत असणारे कर्तव्य पार पाडले होते। त्यांची उतराई होण्यासाठी राजाराम महाराजांनी त्रिचन्नापल्लीची मोहीम हाती घेतली। त्रिचन्नापल्लीचा नायक हा शहाजी महाराजांचा शत्रू होता। जिंजीच्या वेढ्यात मोगलांना त्याने मदतही केली होती। आता जिंजी पुढे मोगली लष्कराचा जबर पराभव झाल्याने कर्नाटकातील परिस्थिती बदलली होती। अशा वेळी त्रिचन्नापल्लीच्या नायकास धडा शिकवण्याचे राजाराम महाराजांनी ठरवले आणि त्याप्रमाणे आपला सेनापती संताजी घोरपडे यांची मोहीम त्यांनी नायकावर पाठवली। संताजींनी कूच करून त्रिचन्नापल्लीचा वेढा दिला। हा वेढा चालू असतानाच राजाराम महाराज जिंजीतून बाहेर पडून संताजीस येऊन मिळाले। मराठ्यांच्या लष्करी सामर्थ्यासमोर नायक फार काळ तग धरू शकला नाही। त्याने शरणागतीची बोलणी लावली आणि त्याप्रमाणे 23 एप्रिल 1693 रोजी मराठ्यांचा नायकाशी तह झाला। त्रिचन्नापल्लीहून पूर्वेस अवघ्या 32 मैलांवर तंजावर आहे। तंजावरच्या शत्रूचे मर्दन करून राजाराम महाराज आपल्या बंधूच्या भेटीस तंजावरास निघाले। संताजी बहुधा जिंजीकडे परतले असावे। दरम्यान मराठ्यांच्या गोटात एक दुर्दैवी घटना घडून आली। मराठ्यांचा पराक्रमी सेनानी आणि संताजींचा बंधू बहिर्जी उर्फ हिंदूराव घोरपडे याने राजाराम महाराजांविरुद्ध बंडखोरी केली। जिंजीपुढील मोगली लष्करावर मराठ्यांनी मिळवलेल्या प्रचंड विजयामुळे कर्नाटकात मराठ्यांची राजकीय व लष्करी प्रतिष्ठा शिगेला पोहोचली असतानाच मराठा दरबारात कलीचा संहार व्हावा हे मोठे दुर्दैव होते। राजाराम महाराज संताजींसह त्रिचन्नापल्लीच्या मोहिमेवर असताना मागे बहिर्जी घोरपडे व याचप्पा नाईक या दोघांनी राजाराम महाराजांविरुद्ध बंडखोरी केली। सन 1690 साली मोगली फौजा कर्नाटकातील प्रदेशांचा कब्जा घेण्यासाठी जेव्हा पुढे सरसावले होते तेव्हा हा नायक हिंदू धर्माच्या संरक्षणाच्या नावाखाली मराठ्यांनी उभारलेल्या आघाडीस येऊन मिळाला होता। तेव्हापासून तो मराठ्यांच्या बाजूनेच कर्नाटकात मोगलांशी लढत होता। आता तो बहिर्जीसही सामील झाला होता। बहिर्जी आणि याचप्पा यांच्या बंडखोरीची माहिती आपणास जयदेश शकावलीतून मिळते। जयदेश शकावली म्हणते, फाल्गुन मासी बहिर्जी घोरपडा व याचप्पा नाईक राजारामावरही यागी होऊन गेले। ते याचप्पा नाईक सातगड घेतले आणि तिथेच राहिले। बहिर्जी व याचप्पा नाईक यांनी राजाराम महाराजांविरुद्ध बंडखोरी का केली याविषयी काहीही माहिती मिळत नाही। विशेष म्हणजे संताजी या बंडखोरीत सामील झालेले नाहीत। त्यांच्या गैरहजेरीत ही बंडखोरी झालेली आहे। नुकतेच संताजींच्या रुसव्याचे प्रकरण घडून आले होते। खुद्द राजाराम महाराजांनी भेट घेऊन त्यांची समजूत घातली होती। कोणत्या परिस्थितीत कोणत्या उद्देशाने आपण जुल्फिकार खानाशी करार करून त्यास सुरक्षित माघार घेऊ दिली याची जाणीवही महाराजांनी त्यास करून दिली होती। आपणास महाराजांचे म्हणणे सर्व पटले असे संताजींनी वरवर दाखवले असले तरी ते पूर्ण समाधानी नव्हते। कारण त्रिचन्नापल्लीच्या मोहिमेवरून परतताच त्यांच्या मनात पुन्हा चलबिचल सुरू झाली। तंजावर भेटीनंतर राजाराम महाराज जिंजीत परतल्यानंतर त्यांच्याशी संताजींचा बहिर्जींच्या बंडखोरीबद्दल वादही झाला असणे शक्य आहे। आपणास पुढे जे दिसते ते असे की संताजीही राजाराम महाराजांना सोडून जिंजी बाहेर पडले आणि त्यांनी सरळ महाराष्ट्राचा रस्ता धरला। जयदेश शकावली सांगते, वैशाख मासी संताजी घोरपडे राजारामासही बिगाड करून देशास गेले। त्यावरील धनाजीस नामजात केले। राजाराम महाराजांनी तात्काळ संताजीस सेनापती पदावरून दूर करून त्या जागी धनाजी जाधवास नेमले। तत्कालीन साधनांवरून आपणास फक्त घटनांचा सांगडा हाती येतो। या घटना का व कशा घडल्या याविषयी तर्कबुद्धीशिवाय दुसरा आधार नाही।
असे वाटते की संताजी, बहिर्जी, याचप्पा नाईक या राजाराम महाराजांच्या दरबारातील सेनानींना सतत वाटले असले पाहिजे की आपला पराक्रम धनाजी जाधवहून मोठा असूनही दरबारात धनाजीच्या शब्दात जी किंमत आहे ती आपल्या शब्दाच नाही. दुसऱ्या शब्दात राजाराम महाराज धनाजीचे पक्षपाती आहेत. परिणामी याची परिणती संताजींच्या रुसव्यात अथवा बहिर्जींच्या बंडाव्यात झालेली दिसते. पण या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे राजाराम महाराजांशी बखेडा करून जिंजी बाहेर पडल्यावर संताजी आपल्या बंडखोर बंधूस न मिळता तडक महाराष्ट्रात आलेले आहेत. मागे कर्नाटकात बहिर्जी व त्यांच्या सहकारी याचप्पा हे ससैन्य जिंजीच्या परिसरात वावरत राहिले. राजाराम महाराजांनी लवकरच या बंडखोरांचे पारिपत्य करण्यासाठी एक मोहीम काढली. खुद्द महाराजांनी या बंडखोरांशी वेल्लोरजवळ लढाई दिली. जेदेश शकावली सांगते, ज्येष्ठ माशी याचप्पा नाईक बहिर्जी वेळोराजवळ होते. तेथे राजारामाई जाऊन त्याशी झगडा केला. या लढाईचा निकाल काय लागला हे जेदेश शकावली सांगत नाही. बहुधा बहिर्जी व याचप्पा यांचा पराभव झालेला असावा. लवकरच याचप्पाने बहिर्जींचे संगत सोडून दिली व तो जुल्फिकार खानात जाऊन मिळाला. मोगलांकडून त्यास 6000ची मनसब व 3 लाख खुनांची जहागिरी मिळाली. पुढे बहिर्जीसहित छत्रपतींविरुद्ध केलेल्या बंडखोरीचा पश्चाताप झालेला दिसतो. कारण फेब्रुवारी-मार्च 1694 मध्ये म्हणजेच 6-7 महिन्यांनी खुद्द राजाराम महाराजांनी बहिर्जींचे समाधान करून त्यास हुजूर आणली आणि मोगलांनी तंजावरवर स्वारी केली होती म्हणून त्यास सैन्य देऊन तंजावरच्या मदतीस पाठवले अशी माहिती जेदेश शकावली देते. राजाराम महाराजांनी संताजी सेनापती पदावरून दूर केले असले तरी त्यांच्याजवळ मोठी फौज होती. 11 जुलै 1693 रोजी कारवारकर इंग्रज आपल्या पत्रात नोंद करतात, 20,000 घोडदळानिशी संताजी घोरपडे म्हणजे दक्षिणेतील मोगल मराठा संघर्षातले मोठे शक्तिस्थान होते. अशा फौजीनिशी संताजी जिथे जाईल तिथे मराठ्यांचा अंमल प्रस्थापित होणार होता. सन 1693च्या दसऱ्याच्या सुमारास संताजी साताऱ्याच्या प्रदेशात होते. संभाजी महाराजांच्या हत्येनंतर निर्माण झालेल्या असाधारण संकटावर हनुमंतराव निंबाळकर व बहिर्जी पांढरे हे मराठे सरदार मोगलांना मिळाले होते. आता ते पुन्हा स्वराज्यात येऊन मोगलांशी लढत होते. मोगल सरदार हिम्मत खान हा हनुमंतरावांच्या पाठलागावर होता. पण मार्गातच त्यास संताजी हे भोपाळगडाच्या परिसरात असल्याची बातमी लागली. तेव्हा हनुमंतरावांचा पाठलाग अर्ध्यावरच सोडून खान भोपाळगडाकडे निघाला. पण खान भोपाळगडास पोचण्यापूर्वीच दुसरा मोगल सरदार नजीब खान बहादूर याच्याशी संताजींची लढाई घडून आली.